नमस्कार, मी सायली कदम। आज मी तुम्हाला एक रानभाजी करून दाखवणार आहे। आज मी तुम्हाला कडवंचीची भाजी करून दाखवणार आहे। हे कडवंच आहेत। हे फक्त पाऊस पडल्यानंतर जे ज्वारीचं शेत असतं त्यामध्ये ह्याचे वेल येतात। हे लावावं लागत नाही। हे पाऊस पडला की बी न लावता ह्याचे वेल येतात। हे खूप औषधी आहे आणि फक्त हे आत्ताच मिळतात। त्यासाठी आपण रेसिपी बनवणार आहे। हे कडवंच आहे, तर आपण कडवंच घेतले, शेंगदाण्याचं कूट, ओलं खोबरं घेतले मी खिसून, हरभऱ्याची डाळ अर्धा तास भिजवून घेतले, कांदा, काळं तिखट, हळद, गोडा मसाला तुम्हाला जर आवडत असेल तर घालायचा नसेल तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल, हिंग, कोथिंबीर, लसूण चिरून घेतलाय मी, कढीपत्ता आणि तेल। आता आपण गॅस चालू करून घेऊया। आता आपण हे जे कडवंच आहेत हे थोडे भाजून घ्यायचेत। हे मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेत। हे खूप औषधी आहे, मधुमेहासाठी, पोटाचे विकार, अजून डोळ्यांसाठी खूप औषधी आहेत आणि हे फक्त जुलै ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये मिळतात। आता आपण हे असं जरासं भाजून घेऊया। हे कारल्यासारखं दिसतं, एकदम छोटं असतं, पण दिसायला कारल्यासारखं असतं, पण चवीला हे तिच्या आतल्या बिया एकदम अशा खाताना, भाजी खाताना कुडू कुडू अशा वाजतात। थोडंसं कडवट, कारल्यासारखं कडू नाही, पण थोडंसं कडवट आणि तुरट अशी ह्याची चव असते। आता मी ह्याच्यात थोडंसं तेल घालणार आहे। आता तेल घालून आपण हे कडवंच चांगलं परतून घ्यायचे। भाजत आलंच हे कडवंच। छान असं भाजलंय, अजून थोडंसं परतूया आपण। तेल घातलंय यामध्ये, छान असं परतून घेऊया आणि आपण आता हे काढून घेऊया। आता आपण हे भाजलेलं कडवंच काढून घेऊया। लग्नानंतर मला माहीत झालं की ही रानभाजी, कडवंच ही रानभाजी आहे। ही मला आधी माहीतच नव्हतं कडवंच म्हणजे काय ते, पण आता मला ही भाजी खूप आवडते। आपले गौरीची झाडं असतात, गौरीच्या फुलाची झाडं असतात, त्याच्या बिया त्या अशाच असतात कडवंच्या सारख्या। आता आपण फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालून घेऊया। आता याच्यामध्ये आपण आता यामध्ये आपण लसूण घालून घेऊया। मी लसूण चिरून ठेवलाय, हा देशी लसूण आहे म्हणून मी थोडासाच वापरलाय। देशी लसणाला वास खूप असतो। लसूण थोडासा लालसर व्हायला लागला की आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया। आता आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया। कढीपत्ता तडतडलाय आपला। आता आपण ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर फोडणीत घालून घेऊया। आणि आपण जो चिरून ठेवलेला कांदा आहे तो यामध्ये, बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। कांदा लवकर भाजण्यासाठी आपण ह्याच्यात थोडं चिमूटभर मीठ घालून घेणार आहे, म्हणजे आपला कांदा लवकर भाजेल। अशा ज्या भाज्या असतात ऋतूत येणाऱ्या, ती भाज्या, फळं सगळी खाल्ली पाहिजेत। त्या ऋतूत येणाऱ्या फळे भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला त्याचा खूप फायदा होतो। आता आपला कांदा भाजून झालाय, त्यामध्ये आपण हे जे भाजून घेतलेलं कडवंच आहे ते घालून घेऊया।
आता आपण यामध्ये कडवणचं घालून घेतले. जी आपण भिजवून ठेवलेली डाळ आहे हरभऱ्याची ती यामध्ये घालून घ्यायची. तुम्ही यामध्ये हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुरीची डाळ, मटकीची डाळ ही पण घालू शकता. आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये घालून घ्यायची. आपल्याला पाहिजे ती डाळ आपण यामध्ये घालू शकतो. छान असं परतून घ्यायचं. आता आपण यामध्ये हळद घालून घेऊया, हिंग, काळं तिखट आवडीप्रमाणे, पण जेवढी तिखट भाजी असेल तेवढी ही भाकरी बरोबर, ज्वारीच्या भाकरी बरोबर खायला खूप छान लागते. आता छान असं हे आपण परतून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण थोडासा हा घरी केलेलाच मी खडा मसाला ग्राइंड केलेला आहे तो यामध्ये थोडासा घालून घेते. आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. जे आपण यामध्ये डाळ घातली ती शिजायला पाहिजे. थोडंसं पाणी घालून, थोडंसंच पाणी घालायचं आहे, कारण तर आपल्याला ही रस्स्याची भाजी नाही करायची, सुकी भाजी बनवायची आहे. त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपण झाकून ठेवायचं आहे. आता चवीप्रमाणे आपण आत्ताच यामध्ये मीठ घालून घेऊया. आधी आपण कांद्याला थोडंसं मीठ घातलेलं. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया. एक 5 ते 7 मिनिटं आपण हे शिजू देऊया. आता आपण बघूया की ह्याच्यातलं पाणी आटले का आणि भाजी तयार आहे का. ह्याच्यातली बघा डाळ शिजल्या ह्याच्यातली आणि पाणी पण आटले. आता आपण यामध्ये शेंगादाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. आवडीप्रमाणे घालायचं आहे. कोणाला जास्त आवडतं, कोणाला कमी आवडतं. आपल्या आवडीप्रमाणे ह्याच्यात तिखटसुद्धा आवडीप्रमाणे आपण घालून घ्यायचं आहे. थोडा वेळ परतून घ्यायचं. आणि आता आपण यामध्ये हे ओलं खोबरं ते घालणार आहे. छान अशी भाजी परतून घ्यायची. आता ही आपली भाजी तयार झाली आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आता आपली भाजी तयार झाली आहे. त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आपली ही हंगामात येणारी, सीझनमध्ये येणारी ही रानभाजी करून तयार आहे. जर तुम्हाला ही आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.